केशव पोरजे यांच्या पुढाकाराने विद्यार्थी गौरव व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन, 10वी आणि 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळा तसेच करिअर मार्गदर्शन शिबिराचा भव्य कार्यक्रम रविवार दिनांक 1 जून 2025 रोजी हांडोरे लॉन्स वडनेर विहित गाव रोड नाशिक रोड येथे मोठ्या उत्साहात पार पडलाय। या कार्यक्रमामध्ये इयत्ता 10वी आणि 12वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शनही करण्यात आले। या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले शिवम प्रतिष्ठान घारेवाडी संस्थापक श्री इंद्रजित देशमुख काकाजी यांचे प्रभावी व प्रेरणादायी मार्गदर्शन। त्यांनी विद्यार्थ्यांना स्वतःच्या आवडीनुसार योग्य करिअर निवडण्याचे महत्त्व पटवून दिले आणि यशाच्या वाटचालीसाठी उपयोगी सल्ले दिले। कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना उपजिल्हा प्रमुख माजी नगरसेवक व स्थायी समिती सदस्य तसेच माजी सभापती नाशिक रोड केशव सीताराम पोरजे यांच्या वतीने करण्यात आले होते। कार्यक्रमास विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनी आणि शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली। उपस्थित विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद दिलाय। कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांसाठी मिसळ पार्टीचे आयोजन करण्यात आले होते, ज्याचा सर्वांनी मनमुराद आनंद घेतलाय। आपल्या सर्वांचे स्नेही केशवतात्या पोरजे यांनी 10वी 12वीच्या मुलांचे निकाल लागले, त्यांचा गुणगौरव करावा आणि त्यांना काहीतरी करिअर बाबत मार्गदर्शन करावं म्हणून हे शिबिर इथं ठेवले आणि त्यात खास करून इंद्रजितजी देशमुख काकाजी यांना हे मार्गदर्शनासाठी बोलवलं। एक अत्यंत देखणा कार्यक्रम, सुंदर कार्यक्रम आणि सर्वांच्या लक्षात राहील असा कार्यक्रम तात्यांनी आयोजित केला। खास करून 10वी 12वी नंतर काय करावं, कसं या जीवनाच्या संघर्षात सामोरं जावं याबाबत जे मार्गदर्शन आदरणीय काकाजींनी केलं ते अतिशय गौरवपूर्ण होतं आणि मला वाटतं की असे कार्यक्रम तात्यांसारख्या माणसांनी करणं हे एक सर्वसामान्य लोकांसाठी एक आनंदाची आणि चांगली गोष्ट आहे। यामुळेच समाजात एक वेगळा संदेश जातो आणि तात्यांना मी या उपक्रमाबद्दल धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो। असेच काम त्यांच्या हातून भावी पिढीसाठी होत राहावं अशी त्यांना आई बाबांनी ताकद देव अशी प्रार्थना करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपल्या सर्वांचे स्नेही केशवतात्या पोरजे यांनी 10वी 12वीच्या मुलांचे निकाल लागले, त्यांचा गुणगौरव करावा आणि त्यांना काहीतरी करिअर बाबत मार्गदर्शन करावं म्हणून हे शिबिर इथं ठेवले आणि त्यात खास करून इंद्रजितजी देशमुख काकाजी यांना हे मार्गदर्शनासाठी बोलवलं। एक अत्यंत देखणा कार्यक्रम, सुंदर कार्यक्रम आणि सर्वांच्या लक्षात राहील असा कार्यक्रम तात्यांनी आयोजित केला। खास करून 10वी 12वी नंतर काय करावं, कसं या जीवनाच्या संघर्षात सामोरं जावं याबाबत जे मार्गदर्शन आदरणीय काकाजींनी केलं ते अतिशय गौरवपूर्ण होतं आणि मला वाटतं की असे कार्यक्रम तात्यांसारख्या माणसांनी करणं हे एक सर्वसामान्य लोकांसाठी एक आनंदाची आणि चांगली गोष्ट आहे। यामुळेच समाजात एक वेगळा संदेश जातो आणि तात्यांना मी या उपक्रमाबद्दल धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो। असेच काम त्यांच्या हातून भावी पिढीसाठी होत राहावं अशी त्यांना आई बाबांनी ताकद देव अशी प्रार्थना करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। तूच आहे तुझ्या जीवनाचा खरा शिल्पकार या संकल्पनेतून माझ्या प्रभागातील 10वी व 12वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा तसेच करिअर मार्गदर्शन शिबिर इंद्रजित देशमुख काकाजी यांच्या करिअर मार्गदर्शन शिबिर आज ठेवण्यात आलं। या कार्यक्रमाला उत्कृष्ट असा प्रतिसाद प्रभागातील विद्यार्थ्यांनी दिला। सर्वप्रथम या विद्यार्थ्यांचे मनपूर्वक आभार मानतो। या कार्यक्रमासाठी आज खास ज्यांची उपस्थिती लागली ते या जिल्ह्याचे लाडके खासदार सन्माननीय राजाभाऊ वाजे, शिवसेनेचे उपनेते सुधाकर भाऊ बडगुजर, दत्ताजी नाना गायकवाड, डी.जी. सूर्यवंशी, अनेक शिवसेनेचे पदाधिकारी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते। राजकारणात काम करत असताना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन पुढे काम करत असताना 80% समाजकारण आणि 20% राजकारण या दृष्टिकोनातून मी काम करत आहे। म्हणूनच आपल्या प्रभागातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव झाला पाहिजे। माझ्या प्रभागात यापुढे दरवर्षी असा कार्यक्रम होत राहील
आणि एकतरी विद्यार्थी UPSC आणि MPSCची परीक्षा पास करेल असा मी आज संकल्प केला आहे। विद्यार्थ्यांसाठी जे करिअर मार्गदर्शन शिबिर त्यांना लागत असेल निश्चित ते मी करण्याचा प्रयत्न करेल। पुन्हा एकदा या ठिकाणी मोठ्या संख्येने सर्व नागरिक उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो। दहावी आणि 12वी विद्यार्थी जे उत्तीर्ण झालेले आहेत त्यांचा या ठिकाणी गुणगौरव करण्याचं निश्चित केलं। त्या कार्यक्रमाला त्या विद्यार्थ्यांबरोबर त्यांचे पालक उपस्थित आहेत। हा कार्यक्रम घेण्यामागचा हेतू एवढाच आहे की जे विद्यार्थी पास झाले भविष्यामध्ये त्यांना चांगलं प्रोत्साहन मिळावं, त्यांच्या आईवडिलांनी जे स्वप्न बघितलेलं आहे ते स्वप्न त्या विद्यार्थ्यांनी पूर्ण करावं त्याच्यासाठी त्यांच्यावर पाठीवर हात मारण्याचं काम या ठिकाणी केशव कोल्हे यांनी केलेलं आहे। आणि खऱ्या अर्थानं आनंद वाटतो ही जी काही नवीन पिढी आहे हे संगणकाचं युग आहे आणि मग या संगणकाच्या युगामध्ये येणारी नवीन पिढी आहे हे खऱ्या अर्थानं देशाचं भवितव्य आहे। भविष्यामध्ये देशाच्या हातामध्ये आपला जाणार आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं या विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपल्या आईवडिलांनी नावड कष्ट केलं, आपल्याला शिकवलं, तिथपर्यंत आपल्याला पोहोचवलं। भविष्यामध्ये अजून आपल्याला शिक्षण घ्यायचं आहे, आईवडिलांचं स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचं आहे, त्या गुरुजींनी तुम्हाला शिकवण दिली त्यांच्याकडून तुम्हाला मिळायचे आहे। आणि म्हणून निश्चितपणे जे काही विद्यार्थी माझ्यासमोर बसलेले आहेत या 10वी आणि 12वीला चांगले गुण पास झाला, भविष्यामध्ये तुम्ही आपल्या बाळांचं स्वप्न पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो। आपण कायम 22 नेतृत्व करत असताना विद्यार्थी असतील, मतदार असतील, माता भगिनी असतील त्यांना जे अपेक्षित आहे ते देण्याचा प्रयत्न हा शिवसेनेच्या माध्यमातून तुम्ही करता। त्याबद्दल तुमचं खास करून अभिनंदन। गाड्यांच्या गटामध्ये स्वागत करते। या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये विद्यार्थ्यांची व विद्यार्थ्यांची काळजी घेणं सामाजिक कार्यकर्त्यांचं हे कर्तव्य आहे आणि शिवसेना हा असा पक्ष आहे चळवळीतून उभा राहिलेला आहे आणि चळवळीतून उभा राहिलेला कार्यकर्ता म्हणजे केशव कोल्हे आहे। अनेक संकट आणि अंगावर काम करत असताना पण ज्या वेळेस केशव कोल्हेंना जबाबदारी दिली त्यांनी अत्यंत पक्षाची जबाबदारी निष्ठेने पार पडली म्हणून त्यांचा या ठिकाणी स्वाभिमान आहे, अभिमान आहे आणि अभिनंदन। पक्षामध्ये असे कार्यकर्ते कायम तयार होत असतात, परंतु ती कळमळ असते मनापासून काम करण्याची ही केशव कोल्हेमध्ये आम्ही बघितलेली आहे। आणि आदरणीय उद्धव साहेब असतील, आदरणीय संजय राऊत यांच्या ज्या वेळेस कार्यक्रमाला निमंत्रण दिलं असेल त्यावेळेस पक्षप्रमुख असतील, शिवसेना नेते असतील त्यांनी निश्चितपणे त्या कार्यक्रमाची दखल घेतलेली आहे। आज तुम्हाला दहावी 12वी परीक्षा पास झाल्यानंतर तुम्हाला करिअर चॉईस करायचं। मी केशव काकांना अजून एक सांगेन की 10वी 12वीच्या परीक्षेच्या उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सन्मान या ठिकाणी होत असताना त्यांच्यासाठी एक नवीन अभ्यासिका या परिसरामध्ये तयार करावी आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना MPSC UPSCचा अभ्यासक्रम त्या ठिकाणी सुरुवात करावी अशी अपेक्षा
पक्षाकडनं केशव मोदीकडे करतो आणि मला असं वाटतं केशव मोदी निश्चितपणे ते पूर्ण करतील की MPSC मध्ये आज माझ्या अभ्यासक्रमामध्ये 55 विद्यार्थी जे पास झाले. आता जसं मला म्हणतो की माझ्या अभ्यासक्रमामध्ये 55 स्टुडंट हे MPSC एक्झाम पास झाले. शामिल येतात 15 वर्ष तरी होऊन झाली बाळण्याच्या तो म्हणतो की वर्ल्ड इज नॉट सो ब्युटिफुल. जग इतकं सुंदर नाही तुम्ही माझ्या कोणाला जन्माला नंतर टाकू. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.